नमस्कार. आज आपण बोलूया भारतीय संविधानावर. तर भारतीय संविधान म्हणजे काय हे समजून घेण्याच्या आधी आपण एक उदाहरण बघूया. म्हणजे आपली जी काही शाळा आहे त्या शाळेचा कारभार चांगल्यारीत्या चालावा, त्या शाळेचा कारभार उत्तमरित्या चालावा याच्यासाठी आपल्याला काही नियम आखून दिलेले असतात. ते नियम तुम्हालाही माहित आहेत. जसं की शाळेत येताना आपण या रंगाचा गणवेश लावावा किंवा गणवेश लावून आपण शाळेत यावं. मग शाळेत येण्याची वेळ काय, शाळेतून घरी जाण्याची वेळ काय ही सुद्धा आपल्याला ठरवलेली असते. मग तासिकेचा वेळ किती असेल, त्याच्यानंतर कुठला विषय कुठले शिक्षक आपल्याला शिकवतील याच्या संदर्भातले सगळे नियम आपल्याला दिसतात. म्हणजे आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा या सगळ्या नियमांचं आपल्याला पालन करावं लागतं. म्हणजेच काय तर याच्या माध्यमातून जी आपली शाळा आहे त्याची जे काही कारभार आहे तो कारभार चांगल्या रीतीने चालेल आणि विद्यार्थ्यांना सुद्धा काही शिस्त लागतील आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा विकास होईल. तर आपण जर आपल्या सगळ्या या भारत देशाचा जर विचार केला तर भारत देशासाठी सुद्धा काही नियम तयार केलेले आहेत. मग ते नियम कसे तर आपल्या देशाचा सुद्धा कारभार किती चांगला रीतीने चालावा किंवा उत्तमरित्या या देशाचा कारभार चालावा याच्यासाठीचे जे नियम आहेत ते नियम एकत्रितपणे ज्या ग्रंथात ज्या पुस्तकात मांडलेले आहेत त्याला आपण भारतीय संविधान म्हणतो. म्हणजे आपल्या राज्याचा आपल्या देशाचा कारभार कसा चालेल याच्यासाठीचे जे लिखित दस्तऐवज आहे आपण त्याला भारतीय संविधान असं म्हणूया. मग या संविधानात अशा काय काय गोष्टी नमूद केलेल्या आहेत किंवा या संविधानात आपल्याला काय काय गोष्टी दिल्या आहेत तर या संविधानात आपण जे भारतीय नागरिक म्हणून आहोत म्हणजे या भारत देशात राहतो तर आपण या देशाचे नागरिक आहोत. तर मग या देशाच्या नागरिकांना काय अधिकार दिलेले आहेत, मग त्यांचे कर्तव्य काय आहेत, म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टींचं पालन करावं लागेल. त्याच्यानंतर मग हा देश कुणीतरी कुणाला तरी चालवावा लागेल, मग देश कोण चालवणार याच्या संदर्भातली सुद्धा तिथे मांडणी केलेली आहे. आणि मग जे लोक देश चालवतील मग त्यांच्या सुद्धा काय जबाबदाऱ्या आहेत, त्यांना सुद्धा काय अधिकार आहेत, या सगळ्यांना एकत्रितपणे या भारतीय संविधानात मांडलेला आहे. मग आपण बघतो की हाही प्रश्न निर्माण होईल की हे संविधान लिखित आहे की अलिखित. जसं आपण भारतीय संविधानाबद्दल बोललो की भारतीय संविधान हे लिखित दस्तऐवज आहे, म्हणजे भारतीय संविधान हे लिहिलेलं संविधान आहे. पण आपण जर अनेक देशांचा जर विचार केला तर अनेक देशांचे संविधान हे अलिखित सुद्धा आहेत. म्हणजे जसं जर आपण इंग्लंडचा जर विचार केला तर इंग्लंडचे संविधान हे अलिखित आहेत, म्हणजे ते लिहिलेले संविधान नाही आहेत. पण त्यांचे जे काही ठरवलेले नियम आहेत त्या अलिखित नियमानुसार सुद्धा त्यांना त्यांचा देश चालवावा लागतो. तर मग आपण रोज सकाळी आपण संविधानाची प्रास्ताविका म्हणतो. तर मग एकंदरीत ती प्रास्ताविका म्हणजे काय तर या संविधानात ज्या ज्या काही बाबी दिल्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या मूल्यांवर आधारित असायला पाहिजे. तर ते मूल्य आपल्याला भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेत आपल्याला दिसतात. मग आपण जर प्रस्ताविकेत पाहताना जर मूल्य बघितले तर पहिलं मूल्य कुठलं आहे तर आपण बघतो की समानतेचं मूल्य, समतेचं मूल्य. मग हे समानतेचं किंवा समतेचं मूल्य आपल्याला काय सांगतात तर लिंगाच्या आधारावर म्हणजे मुलगा मुलगी असं भेदभाव होणार नाही किंवा जे तृतीयपंथी असतील तसा आपण भेदभाव कुणाशी करू शकत नाही किंवा तुम्ही तुमच्या जन्मस्थानाच्या आधारावर किंवा धर्माच्या जातीच्या आधारावर कुणाशीही भेदभाव करू शकत नाही. मग आपण जर आधीचा काळ बघितला म्हणजे तुम्ही अनेक टीव्ही सिरियलांमध्ये बघितलं असेल किंवा भाषणात ऐकलं असाल की आधीच्या काळात महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता किंवा जे खालच्या जातीचे लोक होते त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तर हे जे काही नाकारलेले अधिकार आहेत हे सगळे अधिकार संविधानाने मोडीत काढले आणि सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला. म्हणजे आता तुमच्या वर्गात तुम्ही असं बसता का या जातीचा विद्यार्थी या बाकावर बसेल, त्या जातीचा विद्यार्थी त्या बाकावर बसेल किंवा या जातीच्या विद्यार्थ्याला शिकण्याचाच अधिकार नाही असं होतं का तर नाही. मग आता तुम्ही मुलं मुली एकत्रित येऊन शिकता, सगळ्या धर्मांचे लोक तुम्ही एकत्रित येऊन शिकता. तर हे आहे समानतेचं मूल्य जे आपलं संविधान सांगतं की कुणालाही आपण भेदभावाची वागणूक देऊ शकणार नाही आणि तशी संविधानाला सुद्धा अपेक्षित नाही. दुसरं जर आपण मूल्य बघितलं तर आपल्याला स्वातंत्र्याचं मूल्य दिसते. मग स्वातंत्र्याचं मूल्य म्हणजे काय, मग आपण चांगले जीवन जगत असताना आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी लागतात तर ते मिळवण्याचं सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. म्हणजे तुम्हाला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला वाटेल तो व्यवसाय चालू करण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला एका जागी जाऊन राहायचं असेल ते स्वातंत्र्य आहे, तुम्हाला एकत्रित यायचं असेल तर याचं स्वातंत्र्य. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचं आपल्याला या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला
स्वातंत्र्य दिले आहे. तर याच्यासोबत म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, काही करायचा अधिकार आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही रोडवर जाऊन आता उभे राहाल आणि रस्ता बंद कराल, तर असं ते याचा अर्थ होत नाही. तर त्याच्यावरही काही निर्बंध लावलेले आहेत या स्वातंत्र्याच्या अधिकारावर. मग पुढे जाऊन हा अधिकार आपल्याला असंही सांगतो की आपल्याला चांगलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे चांगलं जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे आपल्या आजूबाजूची हवाही शुद्ध असायला पाहिजे, पर्यावरण आपले चांगलं असायला पाहिजे, त्याच्यानंतर आपले नदी नाले हे स्वच्छ असायला पाहिजे. याची जबाबदारी जे देश चालवतात त्यांच्यावर दिलेली आहे. मग जर आपण चांगलं जीवन जगण्याचा अधिकार जर आपण पाहिला तर संविधान हे सुद्धा सांगतं की शांततेने झोपण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलाय. आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही उद्या तुमचे आई वडील तुम्हाला उठवतील आणि तुम्ही म्हणाल की नाही नाही मला संविधानाने झोपण्याचा अधिकार दिलाय, तर असं होत नाही. तर म्हणजे माणसाला चांगलं जीवन जगण्याचा भाग एक झोप आहे. मग तसेच अनेक ज्या ज्या काही बाबी आहेत आपल्याला चांगलं जीवन जगत असताना, तर त्याचंही कुठे उल्लंघन होता कामा नये. तर याच्यासाठी आपल्याला चांगलं जीवन एक जगता यावं आणि त्याच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्याच्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. तिसरी जर आपण मूल्य बघितलं तर आपल्याला न्यायाचं मूल्य दिसते. न्याय म्हणजे काय, तर मग आता कुठल्याही एखाद्या घटकावर अन्याय होत असेल तर त्याला त्या अन्यायापासून दूर करून एक नवीन संधी देणे किंवा एक त्याला नवीन मार्ग देणे म्हणजे आपण न्याय प्रस्थापित करणे. म्हणजे आता जर तुम्ही आहात तर तुम्हाला कोणीतरी जबरन कुठलं तरी काम करायला लावत असेल किंवा तुम्हाला मारझोड करत असेल तर किंवा तुमच्याशी भेदभाव करत असेल तर हा तुमच्यावर झालेला अन्याय आहे. तर मग हा अन्याय दूर करणे म्हणजे न्याय प्रस्थापित करणे. तर भारतीय संविधान आपल्याला काय सांगतो की असा अन्याय कोणावरही होता कामा नये. मग हा अन्याय रोखण्यासाठी मग आपल्याला वेगवेगळ्या यंत्रणा दिसतात संविधानाने दिलेल्या. मग पोलीस यंत्रणा आहे, मग न्यायालय दिसेल, आपल्याला कोर्ट दिसेल. तर या सगळ्या बाबी एकत्रित करून आपल्याला हे भारतीय संविधान अनेक मूल्य देतं, अनेक अधिकार देतात आणि अनेक कर्तव्य सुद्धा देतात. तर या अनेक छोट्या छोट्या बाबींवर आपण पुढे नक्कीच चर्चा करूया. पण हे जे काही आपण बाबी बघितल्या की संविधानात आपले हक्क असतील, कर्तव्य असतील किंवा जे देश चालवतील त्यांचे अधिकार हक्क असतील, तर हे का दिलेले आहेत तर आपल्या देशाचा कारभार चांगला चालावा आणि आपण जे देशाचे नागरिक आहोत त्यांचा सुद्धा चांगल्या रीतीने विकास व्हावा, सगळ्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळावा. जसं आता तुम्हाला योग्य रीतीने शिक्षण मिळत आहे तर हे शिक्षण सुद्धा सगळ्यांना चांगलं मिळावं. याच्यासाठीची जी काही संकल्पना मांडलेली, याच्यासाठी जे नियम मांडलेले आहेत हे आपल्या भारतीय संविधानात दिलेले आहेत. तर आपण अशाच अनेक मुद्द्यांवर म्हणजे संविधानाच्या छोट्या छोट्या मुद्द्यांवर आता पुढच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा आपण सविस्तर याच्याबद्दल बोलूया. धन्यवाद.